मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी काकांना सांगते, ही पेपरची रद्दी बेडखाली ठेवून दे. जेव्हा रद्दीवाला येईल तेव्हा ते पेपर देऊन टाकूयात. तेव्हा काका ती रद्दी बेडखाली ठेवत असतो. तेवढ्यात तिथे नीता येते व बोलते, ही रद्दी बेडखाली ठेवण्यापेक्षा आपण ती दाराच्या बाहेर ठेवूयात. तर तेव्हा आजी विचारते, दाराच्या बाहेर ठेवायला ती काय पायपुसणी आहे का? व काकांना ती रद्दी बेडखालीच ठेवून देण्यासाठी सांगते. तेव्हा नीता पुन्हा काकांना थांबवत बोलते, हे पेपर मी माझ्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा आजी बोलते, नीता तू वेडी आहे का? या पेपरमध्ये काय सोनं आहे का? तेव्हा नीता मनाशी बोलते, हो आजी, त्यात तू सही केलेले प्रॉपर्टीचे पेपर आहेत. तर तेव्हा आजी नीताला तिच्या रूममध्ये जाण्यासाठी सांगते. तर काका पेपर ठेवून देतो. तेव्हा नीता मनात विचार करते, आता ही म्हातारी दिवसभर इथेच बसून राहील, मग त्यातून प्रॉपर्टीचे पेपर कसे घेणार? तेवढ्यात अंकुश बाहेर येतो व काकांना बोलतो, शिंदे लवकर चल, उशीर झाला आहे. तर ते दोघेही जाण्यासाठी निघतात. तर आजी नीताला काका आणि अंकुशचा डब्बा देण्यासाठी सांगते. तेव्हा नीता रागातच अंकुशकडे डब्बा देते. तेव्हा अंकुश बाहेर येतो तर अबोली इस्त्री करत असते. तर तेव्हा अबोलीकडून अंकुशच्या शूजवर पाणी उडतं. तेव्हा अंकुश अबोलीवर चिडून बोलतो, तुला म्हटलं होतं ना, मला सकाळी सकाळी तुझं तोंड दाखवू नको, अन आज तर पाणीही उडवलंस. तेव्हा अबोली सॉरी बोलत अंकुशच्या शूजवरचं पाणी पुसण्यासाठी जाते. तेव्हा अंकुश प्रेमाने अबोलीला उठवतो व बोलतो, तू हे काम करतेस आणि माझ्या पायाला असं कोणी हात लावलेलं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा तो सांगतो, जा तू तुझं काम कर. तेव्हा अबोली अंकुशकडे बघतच राहते. तर अंकुश पुन्हा अबोलीला तिथून जाण्यासाठी सांगतो. तेव्हा अबोली पुन्हा इस्त्री करण्यासाठी येऊन बसते. तेवढ्यात काका धावत अंकुशकडे येतो व अंकुशचं अभिनंदन करत बोलतो, तुला या वर्षीचा बेस्ट पोलीस ऑफिसर पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हा ते ऐकून अंकुश अबोली पण खूपच खुश होतात. तेव्हा काका सांगतात, केसरबाई केस सुपरफास्ट सोडवल्याबद्दल तुला हा पुरस्कार मिळत आहे. व विचारतो, आजचा दिवस तुझ्यासाठी भाग्याचा ठरला आहे. आज सकाळी तू कोणाचा चेहरा पाहिला होतास? तर तेव्हा अंकुश लगेच अबोलीकडे पाहतो. तर काका विचारतो, काय झालं? तेव्हा अंकुश काही नाही असं बोलत उशीर झाला, निघायला हवं असं काकांना सांगतो. तर काका तिथून जातो. तेव्हा अंकुश पुन्हा अबोलीकडे पाहू लागतो. तेव्हा अबोली अंकुशचं अभिनंदन करते. त्यानंतर अंकुश लगेच तिथून निघून जातो. इकडे शरद नीताला बोलतो, नीता मला बाहेर जायचंय, माझा एकही शर्ट घरात नाही. तेव्हा नीता म्हणते, मी सर्व शर्ट अबोलीकडे दिले. तेव्हा शरद बोलतो, माझं महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचंच आहे. तेव्हा त्या दोघांमध्ये पण खूप वाद होतात. तेवढ्यात नीताचा फोन वाजतो. तर तेव्हा नीता फोन उचलते. तर नीताला तिकडून सांगितलं जातं की मी स्वप्नपूर्ती मल्टी स्कीममधून बोलत आहे. आमच्या लकी ड्रॉमधील पहिलं पारितोषिक तुम्हाला मिळतंय, ते पण 25,000चं. तेव्हा ते ऐकून नीता खूपच खुश होते व विचारते, मी साडीच्या दुकानात आले होते तेव्हाचा लकी ड्रॉ आहे का हा? तेव्हा तो माणूस म्हणजेच गुंजनचा मित्र सांगतो, हो तोच लकी ड्रॉ आहे. तर नीता त्याला त्याचा ॲड्रेस मेसेज करायला सांगते व लगेच फोन ठेवते. त्यानंतर नीता खूपच खुश असते. तेव्हा शरद नीताला विचारतो, एवढं खुश व्हायला तुला काय झालं? तर नीता सर्व काही शरदला सांगते. तेव्हा शरदही खूपच खुश होतो. त्यानंतर शरद नीताला म्हणतो, कदाचित ते लोक तुला फसू शकतात. तर तेव्हा नीता शरदला बोलते, मग तुम्ही पण माझ्यासोबत चला. तर इकडे भावना त्या गुंजनच्या मित्राला म्हणते, आता मी त्या नीताला पैशांची लालच दाखवणार अन मग त्या अबोलीचा बाजार उठवणार. तर दुसरीकडे अंकुशच्या घरी रद्दीवाला येतो. तेव्हा रमा रागूला रद्दी देण्यासाठी सांगते. तेव्हा रागू रद्दीवाल्याला ती रद्दी देऊन टाकते. तेव्हा रागू त्याला वजन करण्यासाठी सांगते व आतमध्ये निघून जाते. तेव्हा तो रद्दीवाला माणूस ते प्रॉपर्टीचे वेगळे पेपर पाहून तिथेच टाकून देतो. तर ते पेपर उडून अबोलीच्या कपड्यांजवळ जाऊन पडतात. तर इकडे नीता आजीच्या बेडजवळ येते. तर तिला तिथे रद्दी दिसत नाही. तेव्हा ती म्हणते, कालपर्यंत इथे रद्दी होती, आज कुठे गेली? तेव्हा आजी सांगते, रद्दीवाल्याला देऊन टाकली. तर तेव्हा ते ऐकून नीता खूप चिडचिड करत असते.
तर रमा तुला त्या रद्दीचं काय करायचं होतं असं विचारते. तेव्हा नीता सांगते त्यात माझा महत्त्वाचा पेपर होता व विचारते किती वेळ झाला रद्दी देऊन. तेव्हा आजी सांगते की फक्त 2-3 मिनिट झाली. तेव्हा नीता लगेच धावतच बाहेर येते. तेव्हा नीता आणि शरद त्या रद्दीवाल्याला पैसे देऊन त्याच्याकडून सर्व काही रद्दी पुन्हा विकत घेतात. त्यानंतर ते त्या रद्दीमध्ये पेपर शोधू लागतात. तेव्हा अबोली ते सर्व काही पाहत असते. तर शरद त्या माणसाकडून पुन्हा पैसे घेतो व बोलतो जा तुझी रद्दी घेऊन. तर नीता शरदला म्हणजे तुम्हाला नक्की आठवतंय का तुम्ही तो पेपर रद्दीमध्येच ठेवला होता असं विचारते. तर शरद होकार देतो. तर इकडे अबोली त्यांना बघून खूप हसत असते. तर नीताचं लक्ष अबोलीकडे जातं. तेव्हा ती अबोलीकडे येते. तर अबोली तिला विचारते तुमचं काही हरवलं का, मी काही मदत करू का. तेव्हा नीता अबोलीवरच भडकते व विचारते तुला दिलेलं काम तू पूर्ण केलं का. तेव्हा अबोली होकार देते. तर तेव्हा नीता अबोलीने इस्त्री केलेले कपडे पूर्णपणे अस्ताव्यस्त करते व बोलते अशी इस्त्री करतात का व सांगते पुन्हा इस्त्री करायची व लगेच तिथून निघून जाते. तर इकडे अंकुशला तो सकाळी अबोलीवर चिडलेलं सर्व काही आठवत असतं. तर तेव्हाच तिथे शिंदे हवालदार येतात व बोलतात साहेब ही तुम्ही मागवलेली फाईल. तर अंकुश म्हणतो अबोलीला नेऊन दे. तेव्हा शिंदे हवालदार हसतो व अबोलीला कशाला असं विचारतो. तेव्हा अंकुश म्हणतो मी कधी अबोलीचं नाव घेतलं आणि शिंदे हवालदारला वेड्यात काढत म्हणतो तुझं वय झालंय तू एकदा कान चेक करून घे. तेव्हा शिंदे हवालदार अंकुशची मस्करी करत असतात. तेव्हा अंकुश ती फाईल राणेला नेऊन दे असं शिंदे हवालदारांना सांगतो व विचार करू लागतो मी हे काय करत आहे. अबोलीमुळे काही झालेलं नाही, तिच्यामुळे फक्त वाईटच होऊ शकतं, चांगलं कधीच नाही. तर इकडे नीता शरद त्या लकी ड्रॉवाल्याचा पत्ता शोधत असतात. तेवढ्यात भावना समोरून येते व नीताला सांगते मीच तुला इथे बोलवलंय. तर तेव्हा नीता भावनाला विचारते तुम्ही मला इथे का बोलवलंत, माझा आणि तुमचा काही संबंध नाही. तेव्हा भावना म्हणते माझ्या सावत्र लेकीची तू सावत्र नणंद आहे, मग संबंध तर असणारच ना. तेव्हा नीता भावनावर खूप चिडते. तर भावना म्हणते तुम्हाला लकी ड्रॉ लागला आहे. तेव्हा शरद विचारतो कुठे आहे आमची लॉटरी. तर भावना सांगते मीच तुमची लॉटरी आहे, माझ्याकडे एक डील आहे, त्यात आपल्या दोघींचाही फायदाच आहे. तर नीता भावनाचं काही ऐकत नाही व बोलते पुन्हा माझ्याशी असं वागलात तर तुमची तक्रार मी अंकुशकडे करेल आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तो तुम्हाला आतमध्ये टाकेल असं बोलून नीता निघून जाते. तर दुसरीकडे अबोली गणपती बाप्पाच्या मंदिरात जाते व बोलते देवा उद्या सोनिया आणि अंकुश सरांची प्रपोज ॲनिव्हर्सरी आहे. सोनियाला अंकुश सरांना गिफ्ट द्यायची जी इच्छा होती ती मला पूर्ण करायची आहे. तिने जे ठरवलं होतं ते मला करायचं, परंतु त्यासाठी मला काही पैसे लागतील. मला माहिती नाही मी एवढे पैसे कोठून आणि कसे आणू, परंतु तूच आता मला मार्ग दाखव. तर तेवढ्यात एक इस्त्रीवाला तिथे येतो व एका मुलीला सांगतो तुम्ही चाळीतील लोकांना एक निरोप द्या, ज्या दिवशी मी येणार नाही ना त्या दिवशी तुम्ही दुसरीकडून इस्त्री करून घ्या. तर ते सर्व अबोली ऐकते. पुढील भागात अबोली इस्त्रीवाल्याकडून इस्त्रीसाठी कपडे घेते व बोलते मी सकाळी 5:45पर्यंत सर्व कपडे देते. तेव्हा ती अंकुशला गिफ्ट देण्यासाठी सर्व कपड्यांना इस्त्री करते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.